जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 11 भीमदशक. समासचार विवेक निरूपण. श्री समर्थ रामदासांच्या मते फक्त परब्रह्म आणि अंतरात्मा या दोनच गोष्टी अस्तित्वात आहेत. अंतरात्म्यालाच देव असे समर्थ म्हणतात. अंतरात्मा विकारी असल्याने तो नाशिवंत आहे. ब्रह्म सार तर अंतरात्मा असार आहे. साधकाने परब्रह्माला ईश्वर मानून त्याची उपासना करावी असे या समासात श्री समर्थ सांगतात. असा हा समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर ऐकूया दशक 11 समास 4 विवेक निरूपण. श्रीराम. ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलीजे तया. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. त्या वेगळे जड पदार्थ, तेणे विण देह व्यर्थ. तेणेची कळे परमार्थ सकळ काही. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती निवृत्ती नाना मार्ग देवची चालवी. चंचळे विन न निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना. ऐसे हे विचार नाना बरे पहा. चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी. कर्ममार्गाची जे विधी, मग ऐलीकडे. देव या सकळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ. परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. निर्विकारी आणि विकारी, एक म्हणेल तो भिकारी. विचाराची होते वारी, देखत देखता. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ. तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया. अष्टदेह निरसलिया, विकार कैंचा या कारणे विकारी. साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी. मानित आहे उत्पत्ती स्थिती संहार, या वेगळा निर्विकार. कळायासाठी सारासार विचार केला, सार असार दोन्ही एक. तेथे कैंचा उरला विवेक, परीक्षा नेणती रंक पापी करंटे. जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला. नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे. ऐसे प्रगटचे आहे, आपुल्या प्रत्यये पाहे. काय राहे काय न राहे हेही कळेना. जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते. रोकडे प्रचितीस येते जनामध्ये, एक रडे एक चरफडी. एक एकाची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी. दुकळले जैसे, नाही न्याय नाही नीती. ऐसे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे. आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. म्हणून हा विचार करावा, सत्यमार्ग तोची धरावा. लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. सार गार एकची सरी, तेथे परीक्षेस कैंची उरी. या कारणे चतुरी परीक्षा करावी. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव घे घाव.
सगट सारिखा स्वभाव लौंदपणाचा. घेव ते येची घ्यावे, घेव न ये ते सांडावे. उंच नीच ओळखावे, या नाव ज्ञान. संसार सांतेसी आले, येक लाभे अमर झाले. येकते करंटे ठकले, मुदल गेले. जाणत्यानी ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे. असारते जाणून त्यागावे, वमन जैसे. ते वमन करी प्राशन, तरी ते श्वानाचे लक्षण. तेथे शुचिष्मंत ब्राह्मण काय करी. ही ओवी सगळ्यांनी अगदी लक्षात आपण ठेवायला हवी. त्या समर्थांनी काय सांगितलंय की जे सार आहे ते आपण शोधलं पाहिजे आणि जे असार आहे त्याचा त्याग केला पाहिजे. आणि त्याग कसा, तर वमनासारखा. म्हणजे एकदा तो त्याग केला त्या असाराचा की पुन्हा आपण खात नाही, आपण पुन्हा अंगीकारत नाही. जसं वमन आपण पुन्हा सेवन कोणी करत नाही, आणि जे सेवन करतात ते श्वान असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा एकदा त्याग केला की पुन्हा थोडक्यात त्याच्या वाटेला जायचं नाही. आणि म्हणून पहिल्यांदी सार आणि असार हे ओळखायचं आणि असाराचा त्याग करायचा, असं श्री समर्थ येथे सांगतात. ही ओवी मी पुन्हा एकदा वाचते. ते वमन करी प्राशन, तरी ते श्वानाचे लक्षण. तेथे शुचिष्मंत ब्राह्मण काय करी. जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले. ते अभ्यासी पडोन जडले, ते तोच सुटेना. येक दिव्याने भक्षिती, येक विष्टा सावडीती. आपुल्या वडिलांचा घेती साभिमान. असो विवेके वीण बोलणे, तितुका सीण. बोलणे तितका सीण. बोलणं कसं पाहिजे, विवेकानी पाहिजे. थोडक्यात आपण कोणाजवळ आणि काय बोलतो हे आपल्याला कळायला हवं. कोणी एक श्रवण मनन केलेची करावे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम